कालच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटामध्ये आता अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2018ला पक्षाच्या घटनेतील बदलांची निवडणूक आयोगात नोंद का नाही यावरून पक्षात खडाजंगी होते। पक्षातील प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे याबाबत सवाल उपस्थित केलाय। अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्यावर याबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली होती। पक्षाच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी या दोघांवर होती। याबाबत आता उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी म्हणून संजय राऊत, अरविंद सावंत आणि सुभाष देसाई मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। घटना बदलाची नोंद निवडणूक आयोगाकडे का केली नव्हती असा सवाल ठाकरे गटातल्या नेत्यांकडून केला जातोय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, आता ठाकरे गटात ही अंतर्गत धुसफूस सुरू झाली आणि त्यामागे कारणही तितकंच महत्त्वाचं आहे। नक्कीच सुवर्ण, कालच्या संपूर्ण निकाल वाचनामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे तो 2018 मध्ये जी पक्षाची घटना दुरुस्ती झाली त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना पक्षप्रमुख या अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। जी पक्षप्रमुख हे पद हे उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी घेतलेले जे सर्व निर्णय आहेत ते पक्षाला बांधील राहतील आणि त्याला कार्यकारिणीची मान्यता जी आहे ती असण्याची गरज नसल्याचं त्यामध्ये म्हटलं गेलं होतं। परंतु त्या संदर्भातली घटनेची नोंद जी आहे, घटना दुरुस्तीची जे काही कागदपत्र आहेत ती निवडणूक आयोगाकडे दिली गेली होती का, त्यानंतर त्याचं एन्डॉर्समेंट घेतलं गेलं होतं का, ची नोंद निवडणूक आयोगाकडे होती का, याची सर्व जबाबदारी जी आहे ती शिवसेना पक्षातल्या दोन नेत्यांवर होती, जे अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्याकडून। परंतु तशा प्रकारचं एन्डॉर्समेंट असेल तर त्या संदर्भात एन्डॉर्समेंट घेऊन पत्रकार परिषद घ्यावी अशी शिवसेना नेत्यांची मागणी आहे आणि यावरूनच आता खडाजंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये पाहायला मिळते। आणि कारण ज्या दोन नेत्यांकडे ही जबाबदारी होती त्यांनी व्यवस्थित जबाबदारी पाळली नाही का किंवा जबाबदारी पेलली नाही का, कारण जी निवडणूक आयोगामध्ये नोंद नसल्यामुळंच काल शिवसेना पक्षाचे जो शिवसेना पक्ष आहे तो शिंदे गट यांचाच असल्याचं खरं मानलं गेलं आणि 2018 मधील घटना दुरुस्तीची नोंद ही निवडणूक आयोगामध्ये नसल्याचं खास करून प्रकर्षानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळंच या संपूर्ण कालच्या निकालाचे पडसाद जे आहेत ते शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये अंतर्गत पाहायला मिळत आहेत आणि दोन गट यामध्ये निर्माण झालेले पाहायला मिळतात आणि त्या संदर्भातच उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार देखील दिलेली आहे आणि त्यासाठीची बैठक देखील सध्या या मातोश्री निवासस्थानी सुरू असलेली पाहायला मिळते। बरं कृष्णात, आता एकंदरीत सुभाष देसाई मातोश्रीवर दाखल झाले, तिथे नेमकं काय होतंय त्यानंतरच या सगळ्या घटनेचे अपडेट्स मिळतील। धन्यवाद।